नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या गणितातील 0 टू हिरो या लेक्चर सिरीज मध्ये मी एजी पाटील पुन्हाच्या हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाचा आपला जो विषय सुरू आहे बुद्धिमत्ता, गणित आणि बुद्धिमत्ता यामधील गणित आपलं कंप्लीट झाले। बुद्धिमत्तेचे शेवटचे 2 टॉपिक राहिले, त्यातला सेकंड लास्ट टॉपिक आज आपण इथे सुरू करत आहे। ओके, पण त्याआधी जे लेकर आपल्या YouTube वरती नवीन असेल त्यांनी YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। ओके, हा बुद्धिमत्तेचा जो आपला टॉपिक असणार आहे रांगेतील स्थान, हा टॉपिक आपण आपल्या YouTube वरती टाकणार आहे। बाकीचे सगळे घटक आपण आपल्या ऍप वरती अपलोड केलेले आहेत, ते सर्वांनी काय करायचे तिथे बघून घ्यायचे। तर चला रे माझ्या वागाव, मग अत्यंत महत्त्वाचा तुम्ही कोणत्याही एक्झामचा अभ्यास करा। तुम्ही पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी पूर्व परीक्षा, त्यानंतर लेकरांनो तुम्ही माझ्या वागाव तुम्ही जर सेंट्रलच्या एक्झामचा अभ्यास करत असेल, आरपीएफ, सीएचएसएल, त्यानंतरला लेकरांनो रेल्वे, कोणत्याही एक्झामचा अभ्यास करा, एसएससी जीडी, तर त्यामध्ये आपल्याला अत्यंत महत्त्वाचे जे विषय असतात ते म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता। आणि या गणित बुद्धिमत्तेमधील बुद्धिमत्ता विषयातील अत्यंत महत्त्वाचा जो चॅप्टर आहे ज्यात आज आपण हात टाकणार आहे तो म्हणजे रांगेतील स्थान। रांगेतील स्थान या घटकाचा आपण आज भाग क्रमांक पहिला बघणार आहे। या पहिल्या भागामध्ये नमुना फर्स्ट आणि नमुना सेकंड असे 2 नमुने आपण बघणार आहे। पण त्याआधी ज्या लेकरांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी भरा चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा, लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। लेकरांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण घेऊन आलेलो आहे। परवा तुम्ही कोणत्याही एक्झामचा जरी अभ्यास करत असाल आणि तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता या विषय जर अवघड जात असेल तर परवा गणित बुद्धिमत्तेचे एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपण सुरू केलेली आहे। या बॅचचा कालावधी माझ्या वागाव 12 महिने आहे। 12 महिन्याची बॅच आहे, फी फक्त 399 रुपये आहे। गणित आणि बुद्धिमत्ता बेसिक पासून तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट अनुसार सगळ्या गोष्टी तुमच्या यात कव्हर केलेल्या आहेत। ज्यांना बॅच परचेस करायची त्यांनी आपली द एके अकॅडमीची ॲप डाउनलोड करा, तिथून बॅच घेऊन टाका। काही अडचण असेल माझा नंबर आहे 9370 केव्हाही मला कॉल करू शकतात। अजिबात लेकरांनो घाबरायचं काम नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची आपली एक बॅच आहे। या बॅच मध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाचे लेक्चर आहे, त्यानंतर प्रत्येक गोष्टीच्या बेसिक पासून सगळ्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर केलेल्या आहेत। प्रत्येक घटकावरती प्रश्नसंच आहेत। दररोज एक सराव पेपर आहे पोलीस भरतीचा 100 मार्काचा। अशी सुंदर बॅच आहे। बॅचची फी फक्त 599 रुपये आहे। कालावधी 12 महिने आहे। ज्या लेकरांना ही बॅच परचेस करायची त्यांनी लवकरात लवकर घेऊन टाका, अजून वेळ गेलेली नाही। त्यानंतर लेकरांनी आपली सेंट्रलची बॅच आहे। रेल्वे, एलपी, एसएससी, सीएचएसएल, आरपीएफ कोणत्या एक्झामचा आपण अभ्यास करतोय। ओके, तर आपल्यासाठी 12 महिन्याची बॅच आहे, सॉरी 6 महिन्याची बॅच आहे। 6 महिन्याची बॅच फी फक्त 399 रुपये आहे। 399च्या बॅच मध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या कव्हर केलेल्या आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना बॅच घ्यायची भरा बॅच घेऊन टाका। रांगेतील स्थान या घटकाला आपल्याला सुरुवात करण्याआधी सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे आपल्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे। काय होतं, बेसिक गोष्टीच आपल्याला माहित नाही आणि आपण चाललोय एमपीएससी, यूपीएससी, सरळ सेवा, पोलीस भरतीचा अभ्यास करायला। तर लेकरांनो, रांगेतील स्थान या घटकामध्ये नेमकं कन्सेप्ट कोणते आहेत, बेसिक गोष्टी कोणत्या आहेत, तर माझ्या वाघाव आणि वाघिणीव या घटकामध्ये आपल्याला समजा सांगितलं जातं सुरेश हा उत्तरेकडे तोंड करून बसलेला आहे। सुरेशच्या उजव्या हाताला 6व्या क्रमांकावर किंवा उजव्या बाजूला 6व्या क्रमांकावर महेश बसलेला आहे। तर डाव्या बाजूला सर्वात शेवटी 10व्या क्रमांकावर नितीन आहे। तर रांगेत एकूण मुलं किती? आता किंवा डाव्या बाजूला नितीन कुठं बसवायचा, उजव्या बाजूला सुरेश कुठं बसवायचा, याचा तोंड उत्तरेला आहे, मग याची उजवी बाजू कोणती, याची डावी बाजू कोणती आहे। अशा क्षुल्लक गोष्टी आपल्याला विचारल्या जातात आणि याच गोष्टी आपल्याला जमत नाही। या गोष्टी आपल्याला जमत नाही याचं एकमेव कारण म्हणजे काय, की आपल्याला ते माहित नाही, ते आपल्याला शिकवलेलं जात नाही। त्यामुळे लेकरांनो, काही ठिकाणी काय केलं तर डायरेक्ट एकदा विषयाला हात घातला, चॅप्टर मध्ये हात घातला की डायरेक्ट शिकवायला सुरुवात होती, नमुना पहिला चला। ओके, पण त्याच्या कन्सेप्ट काय आहेत त्या पहिल्यांदा क्लिअर करून घेणं गरजेचं आहे। मी अशा उद्देशाने शिकवतो की माझ्या पुढे जे विद्यार्थी मित्र आहेत त्या विद्यार्थी मित्राला हे चॅप्टर मधलं काहीच येत नाही आणि मला त्याच्या लक्षात घालायचंय, या उद्देशाने मी शिकवत असतो।
चला एकदा झपाझपा युट्यूबला लाईक आणून घ्या. ओके, सबस्क्राईब आणा, लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, त्यानंतर आग्नेय, वायव्य, ईशान्य आणि नैऋत्य ह्या आपल्या महत्वाच्या दिशा आहे. मुख्य दिशा कोणत्या आहेत? पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. ओके, आता माझ्या बघाव ही आपली पूर्व दिशा आहे. खालची दिशा नेहमी आपण कोणती दाखवत असतो? दक्षिण. वरची दिशा नेहमी कोणती दाखवत असतो? उत्तर. पूर्व दिशा आणि त्याच्या अपोजिटला काय? पश्चिम दिशा आहे. ईस्ट, वेस्ट, साऊथ, नॉर्थ. ओके, इंग्लिश मधून सुद्धा नाव दिले. आग्नेय, वायव्य, ईशान्य, नैऋत्य. आग्नेय या दिशेला आपण पूर्व पश्चिम दिशा असे सुद्धा म्हणतो. सॉरी, पूर्व दक्षिण. आग्नेय या दिशेला आपण पूर्व दक्षिण असं सुद्धा म्हणतो. आग्नेयाला पूर्व दक्षिण असे सुद्धा म्हणतो. नैऋत्याला आपण पश्चिम दक्षिण असे सुद्धा म्हणतो. पश्चिम दक्षिण असे सुद्धा म्हणतो, किंवा दक्षिण पश्चिम तू म्हणला तरी चालतं. त्यानंतरला वायव्याला आपण पश्चिम उत्तर असे सुद्धा म्हणतो, किंवा उत्तर पश्चिम असे सुद्धा म्हणतो. उत्तर पश्चिम कशाला म्हणतो आपण? वायव्याला म्हणतो, लक्षात ठेवा. त्यानंतर माझ्या वागाव उत्तर पूर्व किंवा पूर्व उत्तर कशाला म्हणतो? ईशान्येला. उत्तर पूर्व आपण ईशान्येला असं सुद्धा म्हणतो, हेही लक्षात ठेवा. उत्तर पूर्व काय, पूर्व दक्षिण काय. ओके, आपण दिशा नावाचा, डायरेक्शन नावाचा जो चॅप्टर आहे, या डायरेक्शन चॅप्टर मध्ये हे महत्वाचे मुद्दे तुम्हाला तिथे शिकवलेले आहेत. ओके, या दिशावरती. पण आता आपल्याला काय शिकायचंय? जर पूर्वेकडे तोंड करून होता तर उत्तर दिशा, दक्षिण दिशा कोणत्या हाताला असेल? आता लक्षात घ्या. मी जर तुम्हाला म्हणलं सोम नावाचा मुलगा पूर्वेकडे तोंड करून उभा आहे, सोम नावाचा मुलगा पूर्वेकडे तोंड करून उभा आहे, तर त्याच्या उत्तरेला कोणता हात आहे, किंवा त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा आहे? सोमचं तोंड कोणत्या दिशेला आहे? बरोबर, सोम हा आपलं तोंड पूर्व दिशेला करून उभा आहे. हे ठेवू, लक्षात घ्या. महत्वाचे मुद्दे, प्रत्येक मुद्दा आपला क्लिअर झाला पाहिजे. ओके, काय म्हणलंय? सोम नावाचा मुलगा हा पूर्व दिशेला तोंड करून उभा आहे. कोणत्या दिशेला? पूर्व दिशेला तोंड करून उभा आहे. आता ही पूर्व दिशा असं मला गृहीत धरायचंय. माझं तोंड पूर्वेला आहे. हा माझा खायचा हात आहे, हा माझा बरोबर आहे का नाही? द्वायचा. ओके, खायचा हात, द्वायचा हात. खायचा हात म्हणजे उजवा हात, द्वायचा हात म्हणजे डावा हात. महातोंड पूर्व दिशेला आहे. खायचा हात कुठे? या दिशेला आहे. द्वायचा हात या दिशेला गेला. द्वायचा हात वरती गेला, खायचा हात कुठे गेला? खाली गेला. ओके, म्हणजे डावा हात माझा वरती गेला, उजवा हात खाली गेला. डावा हात वरती गेला म्हणजे डावा हात कुठे गेला? उत्तरेला. उजवा हात कुठे गेला? दक्षिणेला. जर सोम पूर्वेकडे तोंड करून उभा असेल, जर सोम पूर्वेकडे तोंड करून उभा असेल, तर त्याचा उजवा हात हा दक्षिणेला असेल. तर त्याचा उजवा हात कुठे असेल पुराव? तर त्याचा उजवा हात हा दक्षिणेलाच असेल. पुढं दक्षिण. तर त्याचा उजवा हात दक्षिणेला असेल. आता मी तुम्हाला म्हणलं सोम हा पूर्वेकडे तोंड करून उभा असेल, तर त्याचा डावा हात किंवा त्याच्या डाव्या बाजूला कोणती दिशा असेल? त्याच्या डाव्या बाजूला उत्तर दिशा असेल. हा पॉइंट क्लिअर करून ठेवा. जर नसन क्लिअर होत तर पाठ करून घ्या. डायरेक्ट सोम पूर्वेकडे तोंड करून उभा आहे, त्याचा उजवा हात दक्षिणेला आहे, डावा हात उत्तरेला, असं डायरेक्ट पाठ करून टाका. म्हणजे आपल्याला प्रश्न सोडवताना काय होणार नाही पुराव? चुकणार नाही, आपण आपला वेळ वाया जाणार नाही. आता मी म्हणलं रमेश नावाचा मुलगा आहे. रमेश नावाचा मुलगा दक्षिणेला तोंड करून उभा आहे. रमेश नावाचा मुलगा दक्षिणेला तोंड करून उभा आहे. त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे? दक्षिणेला. जर रमेशचं तोंड दक्षिणेला असेल, तर त्याचा उजवा हात कुठे? डावा हात कुठे? पोट्याव. जर रमेशचं तोंड हे दक्षिणेला असेल, तर त्याचा उजवा आणि डावा हात कोणत्या दिशेला आहेत? असा क्वेश्चन आपल्याला विचारला जाईल. द्या लक्ष. आता समजा ही माझी दक्षिण दिशा आहे. मी दक्षिण दिशेला तोंड केलंय. हा मा खायचा हात आहे, हा मा द्वायचा हात आहे. खायचा हात मा या बाजूला आहे, द्वायचा हात मा या बाजूला आहे. मग या चित्रामध्ये या बाजूला दिशा कोणती आहे? पश्चिम आहे. या बाजूला दिशा कोणती आहे? पूर्व आहे. जर मी दक्षिणेकडे तोंड करून उभा असेल, तर माझ्या उजव्या हाताला पश्चिम दिशा आहे आणि डाव्या हाताला पूर्व दिशा आहे. ओके, जर मी दक्षिणेकडे तोंड करून उभा असेल, तर माझी उजवी बाजू पश्चिम असेल. माझ्या उजव्या हाताला पश्चिम दिशा असेल, तर माझ्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? पूर्व दिशा असेल. ओके, उजव्या हाताला पश्चिम दिशा घेतली, पश्चिम असे करा.
आणि डाव्या हाताला कोणती दिशा घेतली? पूर्व दिशा. हा पॉइंट क्लिअर झाला. आता मी म्हटलं सोनाली ही पूर्वेकडे आपल्या उत्तरेकडे तोंड करून उभी आहे. सोनाली ही उत्तरेकडे तोंड करून उभी आहे. सोनालीचं तोंड कोणत्या दिशेला आहे? उत्तरेकडे आहे. सोनाली ही उत्तर दिशेला तोंड करून उभी आहे. जर सोनालीचं तोंड उत्तर दिशेला असेल तर तिचा उजवा हात म्हणजे खायचा हात आहे, डावा हात धुवायचा हात आहे. उजवा हात कुठं आला? या दिशेला. डावा हात कुठं आला? या दिशेला. उत्तरेकडे तोंड आहेत म्हणजे बोर्डकडे तोंड केलं मी. उजवा हात इकडे गेला. ही दिशा माही कोणती आहे? पूर्व दिशा आहे. ही दिशा माही कोणती आहे? पश्चिम दिशा आहे. जर मग तोंड उत्तरेला असेल तर माही उजवा हात पूर्वेला आहे तर डावा हात पश्चिमेला आहे. सोनाली उत्तरेकडे तोंड करून उभी असेल तर तिच्या उजव्या हाताला पूर्व दिशा असेल. उजव्या हाताला कोणती दिशा असेल किंवा उजवी बाजू कोणती असेल? पूर्व असेल. उजव्या बाजूला पूर्व दिशा असेल तर तिच्या डाव्या बाजूला पश्चिम दिशा असेल. तर तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा असेल? पश्चिम दिशा असेल. आता शेवटची दिशा म्हणजे पश्चिम दिशा. जर अमोल नावाचा मुलगा पश्चिमेला तोंड करून उभा आहे, जर अमोल हा पश्चिमेला तोंड करून उभा आहे तर त्याचा उजवा आणि डावा हात कोणत्या दिशेला असेल? अमोलचं तोंड कोणत्या दिशेला आहे? पश्चिम दिशेला आहे. चला भराभरा उत्तर द्या. कोण सांगतं रे? जर अमोलचे तोंड हे पश्चिम दिशेला असेल तर त्याचा उजवा आणि डावा हात कोणत्या दिशेला असेल? पहिली उजवी बाजू सांगा, नंतर डावी बाजू सांगा. उजव्या बाजूला आणि नंतर डाव्या बाजूला. त्याच्या उजवी बाजू कोण आहे? पश्चिमेला तोंड आहे. समजा मग हा पश्चिमेला तोंड आहे, ही माही पश्चिम दिशा आहे. माझ्या उजव्या हाताला उत्तर दिशा आहे, डाव्या हाताला कोणती आहे? दक्षिण दिशा आहे. ओके. उजवा हात वरती गेला उत्तर दिशा आली, उजव्या हाताला उत्तर दिशा आली, डाव्या हाताला दक्षिण दिशा आली. हे 8 पॉइंट आपण पाठ करून ठेवणं गरजेचं आहे. हे 8 पॉइंट आपल्या जर लक्षात राहिलं तर परवा या प्रश्नाचं उत्तर आपण तोंडी काढू शकतो. काय? तोंडी काढू शकतो. तोंडी. एवढा अवघड हा प्रश्न या चॅप्टरवरती प्रश्न येत नाही. आजच्या लेक्चरला आपण जवळपास 34 प्रश्न बघणार आहे. चला हा पॉइंट सर्वांचा क्लिअर झाला? येस या नो. सोम पूर्वेला असेल तर त्याचे उजवा डावा हात कुठे असेल? रमेश पूर्वेला असेल त्याचा उजवा डावा हात, सोनाली उत्तरेला असेल तिचा उजवा डावा हात, अमोल पश्चिमेला असेल त्याचा उजवा डावा हात. ओके. हे पॉइंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या बेसिक्स गोष्टी आपल्याला जर कळाल्या तर आपण 100% या प्रश्नांवरती मात करेल ही माझी खात्रीच आहे. ओके. हे का बरं सांगणं गरजेचं आहे? हे नाही सांगितलं तरी उत्तर येतं पण त्याला वेळ लागतो. त्याला काय होतो? वेळ लागतो. जर या आपण तुम्हाला समजून घेतलं आपण तरी आपल्याला काय होतं? प्रश्न सोडवताना वेळ कमी लागतो. ओके. जर परत नाही लक्षात राहिलं शेवट काय करायचं? शेवटचा टप्पा म्हणजे तिसरी आयडिया. तिसरी आयडिया आहे की तुला स्वतःला पूर्व दिशेला ठेवायचं. मला स्वतःला मी पूर्व दिशेला ठेवलं. खायचा धुवायचा आहे, खायचा दक्षिणेला धुवायचा उत्तरेला गेला. स्वतःला आपल्याला तिथं उभं करायचं त्या क्षणात. पण तेही लवकर आठवलं पाहिजे नाही तर गेला तो ह्या वाक्याच गुल झाल्या. जर तुला दिशाच लवकर नाही आठवल्या तर. ओके. ह्यो पॉइंट क्लिअर झाला. सर्वांनी पीडीएफ याचे स्क्रीनशॉट मारून घ्या. बघूया क्वेश्चन पहिला, नमुना पहिल्यातला. नमुना क्रमांक 1, प्रश्न क्रमांक पहिला. पहिला प्रश्न एकदम सोपा क्वेश्चन आहे, घाबरून जायचं काम नाही. आणि पहिला प्रश्न तुला जमला म्हणजे लगेच उताळा नवरा गुडघेलं बाशिंग व्हायचं नाही. काय व्हायचं नाही? उताळा नवरा गुडघेलं बाशिंग. आहे की नाही? माझ्या आई बाबाला जाऊन सांगा ना माया कपळलं बाशिंग बांधणं. अबे रताळे, तू हे कपळाला जर बाशिंग बांधायचं असेल तर तुला सर्वात पहिले ती सरकारी नोकरीत कुठेतरी चिपकणं गरजेचं आहे. नाही तर मग दोईवर पाठीनं पाठीमध्ये जांभळ आणि बाब्या हिंडतो गावागावाला, चला जांभळ घ्या जांभळ. काय म्हणलंय? राम, नमुना पहिला, राम रांगेत समोरून 10व्या क्रमांकावर आहे व मागून 8व्या क्रमांकावर आहे तर एकूण किती विद्यार्थी बसलेले असतील? काय म्हणले बघ. राम नावाचा व्यक्ती आहे. राम एका रांगेमध्ये जर समोरून मोजला तर 10व्या क्रमांकाला आहे आणि पाठीमागून मोजला तर 8व्या क्रमांकाला आहे. तर रांगेत एकूण किती विद्यार्थी बसलेले असतील असा क्वेश्चन आपल्याला विचारला. एकदम सोपा चिल्लर 65 क्वेश्चन आहे. दे लक्ष. ही समजा आपली रांग आहे. या रांगेमध्ये
या रांगेमध्ये ही समोरची बाजू ही पाठीमागची बाजू आहे. काय म्हटलं, एका रांगेत समोरून 10व्या क्रमांकाला राम बसलेला आहे. समोरून 10वा आहे. रामचा क्रमांक काय म्हणलंय, समोरून 10वा आहे. समोरून रामचा क्रमांक 10वा आहे. कितवा आहे, 10वा आहे. इथं राम बसलेला आहे. इथं कोण आहे, आपला राम आहे. तर पाठीमागून 8वा आहे. तर मागून राम कितवा आहे, 8वा आहे. मागून राम 8वा आहे. इथपर्यंत तो हा पॉइंट क्लिअर झाला. एखादा लय हुशार असेल, त्याचं उत्तर काढून मोकळा झाला असेल, पुढे जायची घाई पाहत असेल. ओके, समोरून जर 10वा असेल, पाठीमागून जर 8वा असेल, तर त्या रांगेत एकूण विद्यार्थी किती आहे. ओके, आता लक्षात घ्या. समोरून कितवा आहे, 10वा आहे. मग 10 घ्यायचे अधिक. पाठीमागून कितवा आहे, 8वा आहे. आता लक्षात घे, त्याला आपण मोजताना राम नावाच्या व्यक्तीला आपण मोजताना समोरून पण मोजला आणि मागून पण मोजला. राम नावाचा व्यक्ती आपण समोरून पण मोजला, राम नावाचा व्यक्ती पाठीमागून पण मोजला. बरोबर. समोरून 10वा आहे म्हणजे समोर त्याच्या 9 मुलं आहे, तो 10व्या क्रमांकाला आहे. पाठीमागून 8वा आहे म्हणजे पाठीमागे त्याच्या 7 मुलं आहे, तो 8व्या क्रमांकाला आहे. बरोबर. मग आता लक्षात घे, त्याला समोरूनही मोजलं, त्याला पाठीमागूनही मोजलं. बरोबर. त्या दोघांची बेरीज केली. समोरून 10वा, पाठीमागून 8वा. पण त्याला समोरून आणि पाठीमागून असं किती वेळेस मोजलं, आपण दोनदा मोजलं. राम नावाचा मुलगा समोरून एकदा मोजला, पाठीमागून एकदा मोजला. म्हणजे राम नावाचा मुलगा आपण दोनदा मोजला. किती वेळा मोजला, दोनदा मोजला. म्हणून त्यातून एकदा आपल्याला वजा करावा लागेल. दोनदा मोजला, त्याला एकदाच मोजायचंय, पण मोजताना आपण दोनदा मोजला. समोरून पण मोजला, पाठीमागून पण मोजला. म्हणून एकदा काय करायचं, वजा करायचं. 10 अधिक 8 वजा 1 बरोबर उत्तर आलं 17. 10 आणि 8 किती झाले, 18 वजा 1 उत्तर आलं 17. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. योग्य उत्तर काय, ऑप्शन क्रमांक 1. काही मुलांनी असंही काढलं असेल, राम नावाचा व्यक्ती इथं बसलेला आहे. राम नावाचा व्यक्ती इथे बसलेला आहे. राम नावाचा व्यक्ती समोरून 10व्या क्रमांकाला आहे. समोरून 10व्या क्रमांकाला आहे म्हणजे रामच्या समोर 9 मुले बसलेले आहे. रामच्या समोर 9 मुले, राम 10वा आहे. पाठीमागून रामचा क्रमांक 8वा आहे म्हणजे रामच्या पाठीमागे 7 मुलं बसले, राम 8वा आहे. 10 आणि 7 किती झाले, 16. 9 7 किती झाले, 16. 9 अधिक 7 16 आणि राम 1 काय, 17. 9 1 आणि 7 किती झाले, 17. याचं योग्य उत्तर आलं. काहींनी असंही सोडवलं. ओके, म्हणजे असा जर प्रश्न असेल आणि तुला जर कन्फ्यूज होत असेल तर काय करायचं, सरळ सरळ दोन्ही संख्यातून एक एक वजा करायचा आणि एक ऍड करायचा. दोन्ही संख्येतून एक एक वजा करायचा. पहिल्या संख्येतून एक वजा करायचा, दुसऱ्या संख्येतून एक वजा करायचा आणि एक काय करायचा, ऍड करायचा. ओके, 10 तून एक वजा केला 9, 8 तून एक वजा केला 7, 9 8 की 9 7 की झाले 16 आणि त्यात एक टाकला की झाले 17. ओके, पॉइंट क्लिअर झाला. पहिला प्रश्न. क्वेश्चन नंबर दुसरा, कुणी चुकता का म्हणे, एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 17वा असल्यास त्या रांगेत एकूण मुले किती आहे. एका रांगेमध्ये तसाच क्वेश्चन आहे, त्याच टाईपचा क्वेश्चन आहे, घाबरायचं काम नाही. एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 17वा असल्यास त्या रांगेत मुले किती आहे एकूण. बघा, एक ही मुलांची रांग आहे. या मुलांच्या रांगेमध्ये मध्यभागी जो मुलगा बसलेला आहे, या मध्यभागी बसलेल्या मुलाचा क्रमांक 17वा आहे. मध्यभागी बसलेल्या मुलाचा क्रमांक 17वा आहे. हा काय मध्यभागी आहे. मध्यभागी बसलेला आहे, याचा क्रमांक 17वा आहे की नाही. या पद्धतीने हा आपला भव्य आहे, 17वा क्रमांक आहे. जर याचा मध्यभागी बसून 17वा क्रमांक असेल तर याच्या पुढे किती मुलं असतील, मागे किती असतील. जर पुढून मोजला तर तो 17वाच भरतो, पाठीमागून मोजला तरी तो 17वाच भरतो. पाय बघा, मध्यभागी बसलेला आहे म्हणजे त्याला जर आपण मागून मोजले, पाठीमागून मोजले तरी तो 17वा भरेल आणि पुढून मोजला तरी म्हणजे समोरून मोजला तरी तो 17वाच भरेल. समोरून मोजला तरी 17वा भरेल, पाठीमागून मोजला तरी 17वा भरेल, कारण तो मध्ये. म्हणजे जर समोरून मोजला तो 17वा आहे तर त्याच्या समोर मुलं किती रे,
जर तो समोरून मोजला 17 आहे तर त्याच्या समोर मुलं किती आहेत? समोर त्याच्या 16 मुलं आहेत. तो सोडून त्याच्या समोर 16 मुलं बसलेले आहेत. पाठीमागून मोजला तो 17 आहेत तर त्याच्या पाठीमागे किती मुलं बसलेत? त्याच्या पाठीमागे 16 मुलं बसलेले आहेत. आणि तो एक आणि काय तो एक 16 16 32 वजा 1 किती झाले? 33. काहींनी ही पद्धत वापरली असेल, काहींनी दुसरी पद्धत वापरली असेल. पुढून मोजला 17 अधिक पाठीमागून मोजला 17. काय म्हटलं आपण? पुढून मोजला 17वा क्रमांक अधिक पाठीमागून मोजला 17वा क्रमांक. काय केलं? मधला मुलगा दोनदा मोजला, एकदा पुढून मोजला एकदा मागून मोजला, म्हणून एक काय केले? वजा केले. 17 17 34 वजा 1 बरोबर उत्तर आलं 33. कोणती पद्धत आपण वापरू शकतो? 33. ओके, पॉइंट क्लिअर झाला? यस या नो. एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 17 आहे. समोरून त्याच्या मोजला तरी 17 भरेल, मागून मोजला तरी 17 भरेल. का? कारण तो मध्येही ना रे, तो काय सेंटरला आहे ना. सेंटरचा मुलगा पुढून मोजला तरी तेवढा आहे, मागून मोजला तरी तेवढाच असतो. ओके, बघूयात क्वेश्चन तिसरा कोण सोडवतं. रांगेतील तुमचा क्रमांक दोन्ही बाजूने 11वा असल्यास त्या रांगेत एकूण मुले किती आहे? रांगेतील तुमचा क्रमांक दोन्ही बाजूने 11वा असल्यास त्या रांगेत एकूण मुले किती आहेत? व्हिडिओ स्टॉप करायचा, सर्वांनी गणित सोडवायचं, भरा कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं. रांगेतील तुमचा क्रमांक दोन्ही बाजूने 11वा असल्यास त्या रांगेत एकूण मुले किती आहेत? चला रे माझ्या वाघावानी वाघिणीओ, चला एकदम सोपा क्वेश्चन तुम्हाला मी विचारलेला आहे. कोण याचे योग्य उत्तर देतं? चला भरा. चला स्पीड मध्ये वैर पठ्या. अरे माझ्या वाघा, चल बरा. काय म्हटलंय? रांगेतील तुमचा क्रमांक दोन्ही बाजूने 11वा असल्यास रांगेत एकूण मुले किती आहेत? दे लक्ष. दोन्ही बाजूने 11वा आहे म्हणजे एकूण मोजला तरी 11वा आहे आणि एकूण मोजला तरी 11वा आहे. 11वा म्हणजे कोणाचा घालायचं नाही बाबा आपल्याला. कोणाचा 11वा आपल्याला घालायचं नाही 13व्या सारखा. त्यामुळे 11वा क्रमांक आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 11वा क्रमांक आहे. पाठीमागून मोजला 11वाच आहे, समोरून मोजला तरी 11वाच आहे. समोरून म्हणजे त्याच्या समोर किती मुले बसलेत? 10 अधिक 1 तो, आणि त्याच्या पाठीमागे सुद्धा किती मुलं बसलेत? 10. 10 10 20 आणि 1 झाले 21. योग्य उत्तर आले 21. काहींनी असं केलंय, समोरून मोजला 11वा, पाठीमागून मोजला 11वा, दोनदा धरला, 1 वजा केला, 22 मधून 1 गेला, 21 उत्तर आलं. काहींचं हेही उत्तर आलं असेल 21 या पद्धतीनं, काहींचं या पद्धतीनं आलं असेल. दोन्ही पद्धती योग्य आहेत, कोणतीही पद्धत चुकीची नाहीये. तोंडी काहींनी काढलं असेल. 11वा क्रमांक आहे, समोर 10 आहे, मागे 10 आहे, तो 1 10 10 20 आणि 1 21 संपला विषय. मास्तर चाल पुढे. ओके, पण घाई करण्यात मजा नाही पुरव. ज्या लेकरांना जमत नाही त्या लेकरांना सुद्धा जमलं पाहिजे, हाच आपला शेवटचा उद्देश असतो. क्वेश्चन 14. मुलांच्या रांगेत अनिकेतचा एका टोकाकडून 25वा क्रमांक आहे आणि दुसऱ्या टोकाकडून 27वा क्रमांक आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत? चला, पहिला क्वेश्चन सोडवला होता त्या टाइपचा क्वेश्चन आहे. मुलांच्या रांगेत अनिकेतचा एका टोकाकडून 25वा क्रमांक आहे, दुसऱ्या टोकाकडून 27वा क्रमांक आहे, तर त्या रांगेत किती मुले आहेत? ही मुलांची रांग आहे. या मुलांच्या रांगेमध्ये इथं अनिकेत बंधू आपले बसलेले आहे. अनिकेत भाऊ आहे का नाही? अनिकेत भाऊ बसलेले आहे. या अनिकेत भाऊनं काय म्हटलं आपल्याला? अनिकेतला आपण समोरून मोजलं म्हणजे पुढून, पहिल्या बाजूनं म्हणजे पुढून मोजलं तर तो 25व्या क्रमांकाला आहे. समोरून तो 25व्या क्रमांकाला आहे. अनिकेत भाऊला आपण पाठीमागून मोजलं, पाठीमागून तो 27व्या क्रमांकाला आहे. समोरून मोजला 25वा क्रमांक, पाठीमागून मोजला 27वा क्रमांक आहे. समोरून 25वा क्रमांक आहे म्हणजे त्याच्या समोर तो सोडून किती मुलं आहेत? समोर त्याच्या 24, त्याच्या समोर 24 मुले अधिक त्याचा मागून 27वा आहे म्हणजे मागे 26 मुलं आहे आणि तो एक अकेला आहे मिस्टर खिलारी. 24 आणि 26 50 अधिक 1 झाले 51. अनिकेतचा पुढून 24वा मागून पुढून 25वा मागून 27वा, पुढे 24 मुलं आहे, मागे 26 मुलं आहेत, तो एक की झाले 51. म्हणजे त्या रांगेत एकूण किती मुलं आहेत? 51 मुलं आहेत. त्या रांगेत एकूण 51 मुलं आहेत.
काहींनी असंही केलं, पुढून 25वा अधिक पाठीमागून 27वा वजा द्वंद्वा धरूला म्हणून 1 वजा 52 वजा 1 बरोबर उत्तर आलं 51. ही पद्धत वापरली असेल. सर पुढून दोन्ही संख्यांची बेरीज वजा 1, दोन्ही संख्यांची बेरीज वजा 1, संपला विषय. अरे पठ्या, अरे माझ्या वाघ्या. चल बरं 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 क्वेश्चन 5वा बघूया. रांगेतील समीरचा नंबर दोन्ही बाजूने 15वा आहे, तर रांगेत एकूण मुले किती? चाल चिल्लर क्वेश्चन आहे. ओके सोडवणार तुम्हाला खात्री आहे. चाल बरोबर. व्हिडिओ स्टॉप कर, गणिताचं उत्तर आलं पाहिजे झपके. अरे एवढे चिल्लर क्वेश्चन जर आपल्याला जमत नसेल तर रताळ ऐकल्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही, कारण आता मोठी एकादशी ती त्याला भाव पण राहणार आहे बघा. रांगेतील समीरचा नंबर दोन्ही बाजूने 15वा आहे. ही रांग आहे बघा. या रांगेमध्ये मधोमध समीर नावाचा मुलगा आपला बसलेला आहे. समीर बंधू, समीर बंधू मधोमध बसलेला आहे. समीरला जर मी समोरून मोजला तर तो 15वाच भरतो आणि पाठीमागून मोजला तरी तो 15वाच भरतो. म्हणजे समीरच्या समोर 14 मुलं आहे, समीरच्या पाठीमागे 14 मुलं आहे आणि समीर 1 आहे. समोर 14 अधिक समीर 1 अधिक पाठीमागे 14, 14 14 28 वजा 1 14 14 28 अधिक 1 29. पण काहींनी असं केलं, सर समोरून 15वा क्रमांक अधिक पाठीमागून 15वा क्रमांक वजा 1, 30 वजा 1 बरोबर 29 आलं. बरोबर आहे का? अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. ओके समोरून 15वा पाठीमागून 15वा. ओके द्वंद्वा धरला म्हणून काय केलं, 15 अधिक 15 वजा 1 केलं 30. किती? 30 वजा 1 29. समोर त्याच्या 14 मुलं आहे, तो 15वा आहे म्हणजे समोर 14 आहे, पाठीमागून तो 15 आहे म्हणजे पाठीमागे 14 आहे. 14 14 28 अधिक 1 झाला तो 29वा. ओके पुढचा क्वेश्चन 6 नंबरचा. विद्यार्थ्यांच्या रांगेत सचिनचा क्रमांक डावीकडून 11वा आणि उजवीकडून 7वा आहे, तर त्या रांगेत एकूण विद्यार्थी किती? विद्यार्थ्यांच्या रांगेत सचिनचा क्रमांक डावीकडून 11वा आणि उजवीकडून 7वा आहे, तर त्या रांगेत एकूण विद्यार्थी किती? चला आता डावी उजवी बाजू सुद्धा आपल्याला कळणं गरजेचं आहे, ती मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता मास्तर याची तोंडाची दिशा दिली, घाबरायचं काम नाही, डायरेक्ट मार रेष. डावी कोणती उजवी कोणती? देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहित जातो, दे देवनागरी लिपीची दिशा डावी उजवी. ओके चाल भरा भरा. चला रे माझ्या वाघावानी वा गेलो. विद्यार्थ्यांच्या रांगेत सचिनचा क्रमांक डावीकडून 11वा आणि उजवीकडून 7वा आहे, तर त्या रांगेत विद्यार्थी किती? ही विद्यार्थ्यांची रांग आहे. विद्यार्थ्यांच्या रांगेमधील ही डावी बाजू आहे आणि विद्यार्थ्यांच्या रांगेमध्ये ही उजवी बाजू आहे. ही डावी बाजू आहे, ही उजवी बाजू आहे. इथं आपला सचिन नावाचा मित्र बसलेला आहे. सचिन कोण बसला इथं बाबा? असा सचिन बसलेला आहे या पद्धतीनं. यो सचिन, सचिन जर आपण काय केलं रे पुराव, सचिन जर आपण काय केला डावीकडून मोजला तर 11वा आहे. ओके डावीकडून मोजला, ते थोडं तिकडे पाहिजे होतं, इकडे आला काही टेन्शन नाही. डावीकडून मोजला 11वा क्रमांक आहे आणि त्याचा उजवीकडून जर आपण मोजला, ओके उजवीकडून जर आपण मोजला तर कितवा क्रमांक आहे रे? उजवीकडून मोजला तर तो 7व्या क्रमांकाला आहे. 7व्या क्रमांकाला आहे उजवीकडून, 7व्या क्रमांकाला आहे. आता डावीकडून 11वा उजवीकडून 7वा म्हणजे त्याच्या बरोबर डाव्या बाजूला किती मुलं बसलेत? 11तून 1 गेले 10 मुलं बसलेले आहेत. त्याच्या उजव्या बाजूला 7तून 1 गेले 6 मुलं बसलेले आहे. म्हणजे समोर त्याच्या 10 मुलं बसले अधिक पाठीमागे 6 बसले अधिक तो 1, 10 6 16 आणि 1 17, रांगेत 17 मुलं आहेत. त्यानंतर जर आपण म्हटलं काय सर समोरून 11वा आहे अधिक पाठीमागून 7वा आहे वजा 1 द्वंद्वा धरला म्हणून 18 वजा 1 बरोबर उत्तर आलं 17. येई तो हा उत्तर येऊ शकतो. समोरून 11वा आहे पाठीमागून 7वा आहे, 11 आणि 7 किती झाले? 18 वजा 1 का धरला? वजा 1 का केला? कारण सचिन द्वंद्वा धरला होता म्हणून वजा 1 केला. उत्तर आलं 17. ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. सर्वांना समजलं असेल 100% खात्री आहे. ओके पॉइंट क्लिअर झाला? येस या नो? मुलांच्या रांगेत अजितचा एका टोकाकडून 25वा नंबर आणि दुसऱ्या टोकाकडून 27वा नंबर आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत? बघा हा क्वेश्चन मला वाटतं झाला आपला. ओके रिपीट पडला त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. काय म्हणले? 27 51 किती झाले? 27 51 52 वजा 1 27 आणि 25 52 वजा 1 51.
एका रांगेत पूनम समोरून 7व्या क्रमांकावर तर मागून 10व्या क्रमांकावर आहेत, तर त्या रांगेत एकूण किती लोक उभे आहेत? एका रांगेमध्ये आपली तावडी पूनम तावडी काही काम नव्हतं म्हणून त्या रांगेत जाऊन उभी राहिली. तिला जर मी समोरून मोजलं तर 7व्या क्रमांकाला आहेत, पाठीमागून मोजलं तर 10व्या क्रमांकाला आहेत, तर त्या रांगेत एकूण किती लोक उभे आहेत? चला चिल्लर क्वेश्चन आहे, चला भरा 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 भरा. सबर का फल मोठा होत आहे. सोप्याकडून अवघडाकडे जायचंय आपल्याला, टेन्शन घ्यायचं काम नाही. काय म्हणलंय? पूनम समोरून इथं पूनम नावाची आपली तावडी उभी आहेत. काय तावडी? पूनम नावाची तावडी उभी आहे. ओके. काय म्हणलं? एका रांगेत पूनम समोरून 7व्या क्रमांकाला आहेत, समोरून 7व्या क्रमांकाला आहेत, म्हणजे तिच्या समोर 6 लोक बसलेले उभे आहेत. पाठीमागून ती 10व्या क्रमांकाला आहेत, म्हणजे तिच्या पाठीमागे 9 लोक उभे आहेत. तिच्या पाठीमागे किती उभे आहेत? 9 उभे आहेत. समोरून 7वा, पाठीमागून 10वा. 7 आणि 10 17 वजा 1 झाले 16. 10 अधिक 7 दोनदा धरली पुन्हा म्हणून 1 वजा केला 16 उत्तर आलं. काहींनी हे केलं 6 अधिक 9 15 अधिक 1 बरोबर 16, कारण पूनम धरली नव्हती म्हणून 1 ऍड केला. हा एक कोणाचा आहे? पूनमचा आहे. विपुराही धरल्या, जिच्या पुढच्या धरल्या, हिच्या मागचे धरले, पण तिला धरलं नाही म्हणून 1 काय केला? ऍड केला. तर याचं योग्य उत्तर आलं 16, ऑप्शन क्रमांक 2. क्वेश्चन 9. एका वर्गातील 46 विद्यार्थ्यांमध्ये अरुण गुण क्रमांक 12वा आले. अरुणा गुण क्रमांक 12वी आली, तर शेवटून तिचा क्रमांक किती आहे? एका वर्गातील 46 विद्यार्थ्यांमध्ये, थोडा टाईप चेंज झाला, एका वर्गात 46 विद्यार्थी आहेत. या 46 विद्यार्थ्यांमध्ये अरुणा नावाची मुलगी आहे. ही गुणानुक्रमे म्हणजे तिचा पहिल्यापासून ती कितव्या क्रमांकाला आहे? 12व्या क्रमांकाला आहे. वर्गात ती 12वी आलेली आहेत परीक्षेत, तर शेवटून तिचा क्रमांक कितवा असेल? चला सोपा क्वेश्चन आहे. एका वर्गातील 46 विद्यार्थ्यांमध्ये अरुणा गुणानुक्रमे 12वी आलेली आहे. बघ, हे वर्गातले टोटल विद्यार्थी आहे 46. पहिला विद्यार्थी पहिल्या क्रमांकाला आहे, तर शेवटचा विद्यार्थी 46व्या क्रमांकाला आहे. 46व्या क्रमांकाला शेवटचा विद्यार्थी आहे. इथं आपली अरुणा तावडी बसलेली आहे. अरुणा तावडीचा वर्गात परीक्षेमध्ये परीक्षा झाली आणि या परीक्षेमध्ये अरुणाताईचा 12वा क्रमांक आला. अरुणाताईचा वर्गात कितवा क्रमांक आला? 12वा. तर तिचा पाठीमागून कितवा क्रमांक असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. लोड घ्यायचं काम नाही. सर्वात पहिल्यांदा वर्गात मुलं किती आहे? 46 वजा तिचा क्रमांक किती आहे? 12 वजा केली. 46 वजा 12, 6तून 2 गेले, 4 शिल्लक राहिले, 4तून 1 गेला, 3 शिल्लक राहिले. 34 आपलं इथं उत्तर आलं. मग उताळा नवरा गुडघेला बाशिंग, माया घरी जावन माया आई बापाला सांगावं, माया काय कपाळाला वाशिंग बांधव. अबे रताळ्या तुझ्या गुडघ्याला सुद्धा वाशिंग बांधता येणार नाही, कारण बाब्या तू जर पुढे लटकला तर तुझ्या डोक्याला वाशिंग बसेल, नाही तर तुला बाब्या वाशिंग नाही, तू असा छिंडायचं गावागावात. 34 काय म्हटलं? 34 हे त्याच्या माग बसलेले विद्यार्थी आहेत. काय म्हटलं? 46 मधून 12 गेले, 34 आले. 34 विद्यार्थी त्याच्या माग आहे. ओके. समोरून 12वा आहे, म्हणजे त्याच्या समोर किती विद्यार्थी आहे? 11 विद्यार्थी त्याच्या समोर आहे. जर 11 विद्यार्थी त्याच्या समोर असतील तर पाठीमागून तो कितवा असणार आहे? 35वा ना. समोर त्याच्या 11 विद्यार्थी आहे. पहिली ही वापरली तो पद्धत, पहिली ही पद्धत तो वापरली. त्याच्या पाठीमागे 34 विद्यार्थी आहेत. 34 विद्यार्थी त्याच्या पाठीमागे इथपर्यंत, आणि तो कितवा आहे? अधिक 1 35. तो कितवा आहे? 35. म्हणजे याचं उत्तर आलं इथं 35. या पद्धतीनं पहिली पद्धत तुला कळाली. पहिली पद्धत काय? समोरून तो 12 होता, 46 मधून 12 वजा केले. ओके. त्याच्यापर्यंत वजा केलाय 46 मधून 12 वजा केले म्हणलो तर किती आले? 34. त्याच्या मागे 34 मुलं बसले. 34 आपलं उत्तर येणार नाही. त्याच्या मागे 34 मुलं बसले. 34 अधिक 1, 34 अधिक 1, कारण तो धरायचा ना आपल्याला. शेवटून तिचा म्हणजे ती धरायची आपल्याला. शेवटून तिचा क्रमांक किती आहे? 34 अधिक 1 35वा. काहींनी असं केलं. समोरून ती 12वी वजा 1, म्हणजे तिच्या समोर 11 मुली आहेत किंवा मुली आहेत. तिच्या समोर 11 जण आहेत. शेवट 46 आहेत. शेवटचा 46वा आहे. 46 मधून 11 गेले, 35 शिल्लक राहिले. काय राहिले? 35 शिल्लक. काहींनी ही पद्धत वापरली. 2 पद्धती आहेत. ओके. अख्खं गणित मी 3-4 पद्धतीने तुम्हाला शिकवलेलं आहे. तुम्हाला जी पद्धत आवडत ती पद्धत तिथं वापरायची.
अशी खट्याळ गणिताची बॅच बाबी अख्ख्या महाराष्ट्रात तुला 12 महिन्याची बॅच 399 रुपयामध्ये कुणी देऊ शकत नाही. ज्या लेकरांना बॅच घ्यायची आहे त्यांना आपली द एके अकॅडमी ॲप डाउनलोड करा. काही अडचण असेल तर माझा नंबर आहे 93 70 70 66 79. केव्हाही मला कॉल करू शकता. प्रत्येक गणित 2-2 3-3 4-4 पद्धतीने आपण सोडवलेलं आहे. पुढे मुलांच्या रांगेत सुहासचा क्रमांक डावीकडून 9वा व उजवीकडून 7वा आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत. मुलांच्या रांगेत सुहासचा क्रमांक डावीकडून 9वा व उजवीकडून 7वा आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत. हाही क्वेश्चन आपण या पद्धतीचा पाहिलाय मगाशी. द्या लक्ष. ही मुलांची रांग आहे. हा डावा क्रमांक आहे, डावा बाजू आहे, ही उजवी बाजू आहे. काय म्हटलं रे माझ्या वागा, मुलांच्या रांगेत सुहासचा क्रमांक डावीकडून 9वा आहे. इथं सुहास भाऊ बसलेला आहे. सुहास भाऊ बसलेला आहे. सुहास भाऊला चष्मा आहे बाबा. ओके, सुहास भाऊ बसलेला आहे. सुहास, या सुहासचा डावीकडून क्रमांक किती आहे 9वा आहे. डावीकडून क्रमांक 9वा आहे व या सुहासचा उजवीकडून क्रमांक 7वा आहे. नेहमी असंच होतं, जास्त जागा जाते आपली उजवीकडे. उजवीकडून क्रमांक किती आहे, उजवीकडून क्रमांक 7वा आहे तर त्या रांगेत किती मुले आहेत. 9वा क्रमांक आहे म्हणजे याच्या समोर किती मुलं आहेत, 8 मुलं समोर बसलेले आहेत. याच्या पाठीमागून 7वा क्रमांक म्हणजे याच्या पाठीमागे 6 मुलं बसलेली आहेत. 8 अधिक तो 1 अधिक 6, 8 आणि 1 9 6 की झाले 15 तर त्या रांगेत 15 मुलं आहेत. काहींनी असंही केलं, सर समोरून 9वा अधिक पाठीमागून 7वा वजा 1, समोरून 9वा अधिक पाठीमागून 7वा 16 वजा 1 बरोबर किती आले 15. याचं योग्य उत्तर आलं 15, ऑप्शन क्रमांक 2. काहींचं 17 आलं असेल, तो जास्त हुशार आहे ना, तो जास्त हुशार आहे म्हणून त्याचं काय आलं असेल 17. ओके, पॉइंट क्लिअर झाला. 10वा क्वेश्चन. क्वेश्चन 11. आता काय जास्त खेळत बसत नाही, आता झप्पा चालायचं. मुलांच्या रांगेत सुधाचा क्रमांक डावीकडून 17वा व उजवीकडून 7वा आहे तर रांगेत एकूण मुले किती. डावीकडून 17वा आहे, बरोबर, उजवीकडून 7वा आहे, 7वा दुईकुणे धरली म्हणून वजा 1, 7 आणि 7 14 आणि 1 15, 7 आणि 7 14 वजा 1 13, आजच्याला 1 गेला 23. किती आहे 23. किती झाले 23. यांची बेरीज आधी तो केली असती. 7 आणि 7 14, आजच्याला गेला 1 किती आले 1 आणि 1 2 24, 24 वजा 1 किती झाले 23. ओके, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर सर्वायला आले. काय केलं, काहीच नाही. 17 अधिक 7 वजा 1 बरोबर 23. ओके, जर आता नवीन टाईप आला तर त्याचं स्पष्टीकरण देतो, बाकी असेच. रांगेत सुरेशच्या उजवीकडून 15 मुले व डावीकडून 20 मुले आहेत तर रांगेत मुले किती. मी काय करतो पुराव, पोलीस भरती, एमपीएससी, सरळ सेवा, तलाठी भरती, एसएससी जीडी, आरपीएफ, सीएचएस, कोणतीही एक्झाम असू द्या, त्या एक्झाम मध्ये मला गणिताचा या चॅप्टर मधला हा टाइप सापडला की मी लगेच तो क्वेश्चन उचलतो, लेक्चर मध्ये टाकतो. असे सगळे एक्झामला आलेले घेतलेले आहेत. त्यामुळे काय होतं, टाइपचे क्वेश्चन वाढतात पण आपली प्रॅक्टिस होती. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो युट्यूबच्या लेकराला, तुम्हाला जर गणित बुद्धिमत्तेचं पुस्तक घ्यायचं असेल तर लेकरांनो 399 रुपयाची बॅच घ्या. पुस्तकं घ्यायला 1000 रुपये लागतात 399च्या बॅच मध्ये. आता याच टाइपचे आपण 34 क्वेश्चन घेतलेले आहे. अख्ख्या महाराष्ट्रात कुठे जा एवढे 34 क्वेश्चन कोणी घेऊ शकत नाही, त्याला तेवढी माहिती नाही. ओके, पण आपण प्रत्येक एक्झामचे क्वेश्चन इथे टाकलेले आहेत. ओके, पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी पर्यंत सगळ्या लागू. म्हणून क्वेश्चन काय होतात, काही रिपीट आहे. ओके, एक्झामला काही क्वेश्चन काय झालेत पराव. ओके, म्हणजे एकाच टाइपचे क्वेश्चन आहेत, वही सोपे आहेत पण बाबी आपले प्रॅक्टिशनर आहे, सोपं कधी कधी चुकतं. त्यामुळे चला ओके, 15 आणि 20 किती झाले 15 अधिक 20 वजा 1, 15 आणि 20 35 वजा 1 बरोबर 34. रांगेत सुरेशच्या उजवीकडे 15 मुले आहेत. रांगेत सुरेशच्या उजवीकडे 15 मुले आहेत. आता उताळा नवरा गुडघ्याला वाशिंग झालं. याचं उत्तर 34 येत नाही. क्वेश्चन थोडा हटकी आहे. रांगेत सुरेशच्या उजवीकडे 15 मुले आहेत. उजवीकडे सुरेश 15व्या क्रमांकाला नाहीये, त्याच्या उजव्या बाजूला 15 मुलं बसले व डावीकडे 20 मुले बसलेले आहेत. व डावीकडे 20 मुले बसलेले आहेत तर रांगेत किती मुले आहेत लक्षात घ्या. ही रांग आहे, ह्या रांगेत ही उजवी बाजू आहे, ही उजवी बाजू आहे, या रांगेत ही डावी बाजू आहे.
मध्ये इथं कोण बसला, इथं आपला या बाजूला सुरेश भाऊ बसलेला आहे, हा सुरेश भाऊ बसलेला आहे, सुरेशला चष्मा आहे, सुरेश भाऊ बसलेला आहे. काय म्हटलंय पहिलं वाक्य रे पुराव, पहिले वाक्य सांगितले रांगेमध्ये उजवीकडे 15 मुले आहेत, रांगेत सुरेशच्या उजवीकडे 15 मुले आहेत. उजवीकडे किती मुले आहेत बाब्याओ, उजवीकडे 15 मुले आहेत, 15 मुले उजवीकडे, तो 15वा नाही, 15 मुले आहेत. आणि डावीकडे 20 मुले आहेत, डावीकडे किती मुले आहेत, 20 मुले आहेत. आणि मध्ये तो बसलेला आहे, मध्ये तो बसलेला आहे. पहा इकडे 20, या बाजूला 20 मुलं आहे, या बाजूला 15 मुलं आहे, अधिक 1 आहे, 20 अधिक 15 अधिक 1 बरोबर किती झाले 36. याच योग्य उत्तर आलं 36. उतारा नवरा गुडघ्याला जाशिंग झाला, याचं उत्तर 34 काढलं. पण क्वेश्चन काय होता, एका रांगेत सुरेशच्या उजवीकडे 15 मुले व डावीकडे 20 मुले आहेत, तर रांगेत किती मुले आहेत. उजवीकडे आणि डावीकडे असं म्हटलं होतं आपल्याला, त्याचा क्रमांक दिला नव्हता. त्याच्या उजव्या बाजूला एवढे बसले, डाव्या बाजूला एवढे बसले. ओके, त्यामुळे भाण्यावर असून क्वेश्चन वाचायचा. वेदांत एका रांगेमध्ये उभा असून त्याचा पुढून 8वा नंबर आहे आणि मागून 13वा नंबर आहे, तर रांगेत मुले किती. आता चिल्लरे, वेदांत एका रांगेत उभा असून त्याचा पुढून 8वा क्रमांक आहे, पुढून 8वा अधिक मागून 13वा क्रमांक आहे 13, 8 आणि 13 वजा 1, दोनदा धरला ना, पुढूनही धरला मागूनही धरला, 8 आणि 13 21 वजा 1 किती झाले रे 20. तर त्या रांगेत 20 मुले आहे. वेदांत एका रांगेत उभा असून त्याचा पुढून 8वा क्रमांक 8वा नंबर आहे आणि मागून 13वा नंबर आहे, म्हणून 8 आणि 13 वजा अधिक केले वजा 1 केला. पुढला क्वेश्चन, जर 49 विद्यार्थ्यांच्या रांगेमध्ये सचिन समोरून 18वा क्रमांकावर असेल तर सचिनचा शेवटून कितवा क्रमांक आहे. अरुणा नावाच्या मुलीचं आपण गणित बघितलं होतं, त्या टाईपचं गणित आहे. जर 49 विद्यार्थ्यांच्या रांगेत सचिन समोरून 18वा आहे, मग आपण काय केलं, टोटल 49 वजा समोरून 18वा आहे, 49 वजा 18, टोटल 49 वजा 18. ओके, 9तून 8 गेले, 1 शिल्लक राहिला, 4तून 1 गेले, 3 शिल्लक राहिले, 31 आलं. पण 31 आपलं उत्तर आहे का, अजिबात नाही. काय म्हटलंय, तो शेवटून कितव्या क्रमांकाला आहेत, म्हणून एक काय करायचा, ऍड करायचा. उत्तर आलं 32. उत्तर आलं 32, ऑप्शन क्रमांक 4. सर चांगलं स्पष्टीकरण द्या अजून, घे. ओके, काय म्हटलंय, एका 49 शेवटचा मुलगा 49 नंबरला आहे, रांगेत सचिनचा समोरून 18वा क्रमांक आहे, इथं सचिन आहे, इथं समोरून तो 18व्या क्रमांकाला आहे, पाठीमागा 49 काय म्हणतो आपण मुलं त्या रांगेत आहे. समोर किती येतो, समोर 8व्या क्रमांकाला आहे, समोरून 18व्या क्रमांकाला आहे, म्हणजे त्याच्या समोर 17 मुलं बसलेली आहे, त्याच्या समोर 17 मुलं बसलेत. 49 मुलांपैकी समोरचे 17 मुलं वजा झाली, 49 मुलांपैकी त्याच्या समोर 17 आहे, तो 18 म्हणजे त्याच्या समोर 17 आहे. 49 मधून 17 गेले, 9तून 7 गेले 2, 3तून 1 गेला 32. ओके, पॉइंट क्लिअर झाला. 31 मुलांच्या रांगेत रमेशचा 12वा मधला क्रमांक आहे, तर रांगेत रमेशचा क्रमांक कितवा आहे. 31 मुलांच्या रांगेत रमेशचा बरोबर मधला क्रमांक आहे, रमेशचा बरोबर मधला क्रमांक आहे, तर रांगेत रमेशचा क्रमांक कितवा. एक मुलांची रांग आहे, नवीन टाईप आहे, एक मुलांची रांग आहे, या मुलांच्या एका रांगेमध्ये रमेश हा मध्यभागी बसलेला आहे, मध्यभागी रमेश बसलाय आणि त्या मध्यभागी रमेश बसलाय, तर त्याचा तो क्रमांक किती आहे, ती मुलांची रांग 31 आहे. ओके, लक्षात घे, क्वेश्चन आधी समजून घे. ही मुलांची रांग आहे, या मुलांच्या रांगेमध्ये शेवटचा जो मुलगा आहे, हा शेवटचा मुलगा समोरून 31वा आहे, शेवटचा मुलगा समोरून 31वा आहे, पहिला मुलगा इथं बसलेला आहे. आता काय झालंय, रमेश नावाचा मुलगा मधोमध बसलेला आहे, इथं कोण बसलाय, रमेश नावाचा मुलगा बसलेला आहे, रमेश नावाचा मुलगा मधोमध बसलेला आहे. त्याच्या समोर आणि त्याच्या पाठीमागे सारखीच मुलांची संख्या आहे, तर रमेशचा पुढून किंवा मागून, कारण मधोमध असल्यामुळे पुढून मोजला तरी तेवढाच क्रमांक येतो, मागून मोजला तरी तेवढाच क्रमांक येतो, तर त्याचा क्रमांक कितवा आहे, द्या लक्ष. ओके, रमेश भाऊ तो या लक्षात आला नाही. आता लक्षात घे, एकूण रांगेत मुलं किती आहे, 31 आहे. 31 मुलांमध्ये कोण आहे, रमेश आहे, रमेश वजा केला, टोटल किती झाले 30, टोटल किती झाले 30.
31 मुलं एका रांगेमध्ये आहेत, त्यातून एक वजा केला कोण? रमेश. मुलं किती राहिले? 30. आता 30 मुलं राहिले, 30 भागाकारात 2 करायचे. 30 भागाकारात 2 करायचे, उत्तर किती आलं? 15. रमेशच्या या बाजूला 15 मुलं आहेत आणि रमेशच्या या बाजूला सुद्धा 15 मुलं बसलेले आहेत. रमेशच्या डाव्या बाजूला 15 मुलं बसले, रमेशच्या उजव्या बाजूला सुद्धा 15 मुलं बसलेले आहेत. 15 मुलं त्याच्या मागे आहे, 15 मुलं त्याच्या समोर आहेत. मग समोरून मोजला 15 मुलं अधिक 1 तो 16वा. समोरून जर तो मोजला 15 मुलं त्याच्या समोर अधिक 1 तो आहे, तर समोरून त्याचा 16वा क्रमांक आहे. समोरून त्याचा 16वा क्रमांक आहे. पाठीमागून जर मोजला, पाठीमाग 15 मुले अधिक तो 1, पाठीमागून त्याचा क्रमांक 16वा आहे. ओके, पॉइंट क्लिअर झाला? काहीच केलेलं नाही. 31 मुलांची रांग होती. या 31 मुलांच्या रांगेमधून रमेश व्यक्ती दिलेला आहे, तो रमेश आपण वजा केला. 31 मधून एक वजा केला, 30 शिल्लक राहिले. 30 चे 2 समान भाग केले, म्हणजे 30 भागाकारात 2 केले. 30 भागाकारात 2 केले, 15 उत्तर आलं. 15 उत्तर आलं म्हणजे रमेश मध्यभागी बसलेला आहे, त्याच्या समोर 15 मुलं बसलेत, त्याच्या पाठीमागे सुद्धा 15 मुलं बसलेली आहेत. मग हे 15 अधिक हे 15, 15 आणि 15 30 झाले आणि तो मध्ये बसलाय 31वा. ओके, असे 31 मुलं झाले. आणि जर समोरून तो मोजला 15, त्याचा क्रमांक 1 16. तो जर मागून मोजला माग 15 मुलं, त्याचा क्रमांक 1 16. ओके, 16वा क्रमांक आहे. चला, पॉइंट क्लिअर झाला असेल सर्वांचा मला 100% खात्री आहे. एवढं बारीक गोष्टी तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात कोणी सांगत नाही. परंतु तुम्हाला जर खरंच गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय अवघड जात असेल, तर गणित आणि बुद्धिमत्तेची 12 महिन्याची बॅच आहे, 399 रुपये फी आहे. जर एखाद्याला 45 दिवसाची बॅच पाहिजे असेल तर ती 99 रुपयाला आहे. आपली द एके अकॅडमीची ॲप डाउनलोड करा, बॅच घेऊन टाका. काही अडचण असेल, माझा नंबर आहे 93 70 70 66 79. या नंबरवरती तुम्ही केव्हाही मला कॉल करू शकता. 93 70 70 66 79. सकाळ दुपार संध्याकाळ पहाटे तिसरा पारा. मी एका रांगेत उभा आहे, माझा क्रमांक दोन्ही टोकाकडून 6वा येतो, तर रांगेत किती व्यक्ती उभे आहेत? सोपा क्वेश्चन आहे, नवीन क्वेश्चन आहे. ओके, नवीन टाईप आपण याला म्हणू शकतो. एका रांगेत मी एका रांगेत उभा आहे, मी एका रांगेमध्ये उभा आहे. ही रांग आहे बाबा मुलांची, पण मी मध्यभागी उभा आहे. मी उभा असताना कुठे? मध्यभागी उभा आहे. या पद्धतीने मध्यभागी उभा आहे. ओके, पॉइंट क्लिअर झाला? मध्यभागी उभा आहे. माझा क्रमांक किती आहे? माझा क्रमांक हा दोन्ही टोकाकडून 6वा आहे, 6वा. माझा क्रमांक दोन्ही टोकाकडून 6वा आहे. तर रांगेत एकूण मुलं किती? म्हणजे मला पाठीमागून मोजलं तरी मी 6वाच भरतो. मला पाठीमागून मोजलं तरी मी 6वाच भरतो. आणि मला समोरून मोजलं तरी मी किती भरतो? समोरून मोजलं तरी मी 6वाच भरतो. म्हणजे माझ्या समोर 5 मुले बसलेले आहे. माझ्या समोर 5 मुले बसलेले आहे आणि माझ्या पाठीमागे सुद्धा 5 मुले बसलेले आहे. माझ्या पाठीमागे सुद्धा 5 मुले बसलेले आहेत. समोर 5 मुले, पाठीमागे सुद्धा 5 मुले आहे. मी समोरून मोजला ते 5 मुलं, मी 6वा. पाठीमागून मोजला ते 5 मुलं, मी 6वा. म्हणजे समोर 5 मुलं आहे, अधिक मध्ये मी आहे, पाठीमागे सुद्धा 5 मुलं आहे. 5 आणि 1 6 आणि 5 किती झाले? 11. तर त्या रांगेत मुलांची संख्या किती आहे? 11 आहे. एखाद्याने असंही केलं असेल, समोरून 6वा अधिक शेवटून 6वा वजा 1, 6 6 12 वजा 1 बरोबर उत्तर आलं 11. अरे पठ्या, अरे माझ्या वाघ्या, अरे पठ्या, आले कुत्ते, चाल पुढे. मधुराचा एका रांगेत सुरुवातीपासून 17वा क्रमांक आहे व शेवटून 23वा क्रमांक आहे, तर त्या रांगेत एकूण किती व्यक्ती असतील? चाल, सोपा क्वेश्चन आहे, झाला आहे क्वेश्चन, चिल्लर क्वेश्चन आहे, सोडवशील. मधुराचा एका रांगेत सुरुवातीपासून 17वा क्रमांक आहे. 17वा अधिक शेवटून कितवा क्रमांक आहे? 23वा. दोनदा धरली, वजा 1 केले. 17 आणि 23 किती झाले रे माझ्या वागाव? 40 झाले. 40 वजा 1 किती आले रे? 39. तर त्या रांगेत किती मुलं आहेत? 39 मुलं आहेत. समोरून मोजली 17व्या क्रमांकाला होती, शेवटून मोजली 23व्या क्रमांकाला होती. दोन बाजूला मोजली म्हणून एक वजा केलंय, बाकी काही केलेलं नाही. एका रांगेत एचा क्रमांक दोन्ही बाजूने 15वा आहे, तर त्या रांगेत एकूण मुले किती? हा क्वेश्चन जो आपण सोडवला या टाइपचा क्वेश्चन आहे. एका रांगेत
एचा क्रमांक दोन्ही बाजूने 15 आहे तर त्या रांगेत एकूण मुले किती? ही रांग आहे मुलांची रांग आहे। एका रांगेत एचा क्रमांक दोन्ही बाजूने 15 आहे। ए मधोमध बसलेला आहे। या एचा क्रमांक जर पुढून मोजला तरी 15 आहे, पाठीमागून मोजला तरी किती आहे? 15 आहे। पुढून मोजला 15 आहे, पाठीमागून मोजला 15 आहे, म्हणजे त्याच्या समोर किती मुलं बसलेत? 14 मुलं बसलेले आहेत। त्याच्या पाठीमागे किती मुलं बसलेत? 14। तो 15 आहे म्हणजे त्याच्या पाठीमागे 14 आहे, तो 15 आहे म्हणजे त्याच्या समोर 14 आहे। मग 14 अधिक 1 अधिक 14, 14 14 28 अधिक 1 बरोबर 29। काहींनी केलं 15 अधिक 15 वजा 1, दोनदा धरला म्हणून 1 वजा केला, 30 वजा 1 किती आले? 29। ऑप्शन क्रमांक 3। ओके, हाही टाइप सर्वांच्या डोक्यात घुसला असेल। पुढे झाडांच्या रांगेत एक झाड दोन्ही बाजूने 7वे येते तर त्या रांगेत किती झाड आहेत? तो असाच क्वेश्चन आहे। झाडांच्या रांगेत एक झाड दोन्ही बाजूने 7वे येतं, 7 पुढून अधिक 7 मागून, वजा 1, 7 7 14 वजा 1 13। काहींनी असं केलं, पुढून 7वा आहे म्हणजे त्याच्या पुढे 7 आहे, तो 1 आणि पाठीमागून 7वा आहे म्हणजे त्याच्या मागे 6 आहे, 6 6 12 आणि किती? 13। ओके, चला हा टाइप सर्वांच्या डोक्यात घुसलाय 100%। मुलांच्या रांगेत उजवीकडून 7व्या क्रमांकावर तर डावीकडून 4थ्या क्रमांकावर रवी उभा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत? मुलांच्या रांगेत उजवीकडून 7व्या क्रमांकावर, उजवीकडून 7वा अधिक डावीकडून 4था वजा 1, कारण उजवीकडून आणि डावीकडून दुई कुणा धरला। ओके, म्हणून वजा 1 केले, 7 आणि 4 किती झाले? 11 वजा 1 किती झाले? 10। 10 याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2। ओके, हाही पॉइंट क्लिअर झाला। एका स्पर्धेत एका खेळाडूचे स्थान खेळाडूचे स्थान 8वे आणि शेवटून 84वे होते। वरून 8वे म्हणजे सुरुवातीपासून। एका स्पर्धेत एक खेळाडू आहे, या स्पर्धेत एक खेळाडू आहे, त्या खेळाडूचे सुरुवातीपासून जे स्थान आहे ते सुरुवातीपासून त्याची जागा किती आहे? 8वी आहे आणि शेवटून जर मोजला तर तो शेवटून 84 नंबरला आहे। शेवटून 84 नंबरला आहे, सुरुवातीपासून 8व्या नंबरला आहे। तर त्या रांगेत किती खेळाडू पाहिले आपण? खेळाडू काय सुरुवातीपासून काय हा खेळाडू आपण म्हणलं किंवा एक व्यक्ती म्हणलं, त्याला ए नाव दिलं। ओके, हा सुरुवातीपासून मोजला 8वा आहे म्हणजे त्याच्या समोर 7 मुलं आहेत, शेवटून 84 आहे म्हणजे त्याच्या पाठीमागं 83 मुलं आहेत आणि तो एक आहे। 7 अधिक 1 अधिक 83 यांची बेरीज केली, 83 1 7, 10 आणि 1 11, हातच्याला 1 गेला 9 91 किती आले? 91। म्हणजे त्या रांगेत 91 मुलं आहेत। काहींनी असंही केलं, एका स्पर्धेत एक खेळाडूचे स्थान वरून 8वे आहे, 8 अधिक शेवटून 84 आहेत 84 किती झाले? 92। दोन्ही बाजून धरला म्हणून 1 वजा केला, किती आले? 91। ओके, पॉइंट क्लिअर झाला। पुढे विद्यार्थ्यांच्या रांगेत सतीश डावीकडून 29वा व उजवीकडून 13वा आहे तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत? विद्यार्थ्यांच्या रांगेत सतीश डावीकडून 29वा व उजवीकडून 13वा आहे तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत? डावीकडून 29वा अधिक उजवीकडून 13वा वजा 1, 29 अधिक 13, 10 11 12, हातच्याला 1 गेला 42, 42 वजा 1 बरोबर 41 किती आले? 41। काहींनी असे केलं, पुढे त्याच्या समोर 28 मुलं आहेत अधिक तो त्याच्या पाठीमागे 12 मुलं आहेत, तो 1। ओके, किती झाले? 11, हातच्याला 1 गेला 41। ओके, पॉइंट क्लिअर झाला। पुढे बबिताच्या रांगेतील क्रमांक डावीकडून 6वा व उजवीकडून 15वा आहे तर रांगेत एकूण मुले किती? डावीकडून 6वा अधिक उजवीकडून 15वा वजा 1, 6 आणि 15 किती झाले? 21 वजा 1 बरोबर आले 20। डावीकडून 6वा म्हणजे 5 मुलं डाव्या बाजूला आहे, उजवीकडून 15 म्हणजे उजव्या बाजूला 14 मुलं आहेत अधिक 1, 15 आणि 21 झाले 15 5 20। ओके, सगळ्यांचं क्लिअर झालं असेल। विद्यार्थ्यांच्या रांगेत विराटचा क्रमांक डावीकडून 12वा व उजवीकडून 10वा आहे तर त्या रांगेत एकूण विद्यार्थी किती आहेत? विद्यार्थ्यांच्या रांगेत विराटचा क्रमांक डावीकडून 12वा आहे, डावीकडून 12वा व उजवीकडून 10वा आहे, अधिक 10 वजा 1, 12 अधिक 10 वजा 1 22 वजा 1 बरोबर किती आले? 21। सर्वांचं उत्तर आलं, सर्वांचं उत्तर 21 आलं।
पुढे कपिल दोन्हीकडून 11व्या क्रमांकावर उभा आहे तर त्या रांगेत एकूण मुले किती आहेत? कपिल दोन्हीकडून 11व्या क्रमांकावर आहेत. या पद्धतीनं ओके. काय झालंय? कपिल उभा आहे. कपिलचा क्रमांक किती आहे? कपिलचा क्रमांक 11वा आहे. 11वा क्रमांक म्हणजे या बाजूला 10 मुलं आहे, या बाजूला 10 आहे. 10 अधिक तो एक अधिक पाठीमागे 10 किती झाले? 21. किती झाले? 21. काहींनी काय केलं? 11वा क्रमांक आहेत 11 अधिक पाठीमागून 11 वजा 1. 11 आणि 11 22 वजा 1 किती आले? 21. ओके. पॉइंट क्लिअर झाला. पुढला क्वेश्चन ऑप्शन क्रमांक किती याचं? 2 उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 26. एका रांगेत इशिकाचा डावीकडून 9वा व उजवीकडून 5वा क्रमांक लागतो तर रांगेत किती मुली आहेत? एका रांगेत इशिकाचा डावीकडून 9वा व उजवीकडून 5वा क्रमांक लागतो. डावीकडून 9वा अधिक उजवीकडून 5वा वजा द्वंद्वा धरली म्हणून एक वजा केला. 9 5 किती झालेले पोराव? 14 वजा 1 किती आले? 13. 13 याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. असे क्वेश्चन आता तोंडी सोडवसाल 100%. 26 क्वेश्चन झाले. आता 27वा क्वेश्चन. एका रांगेत सीमाचा डावीकडून 6वा क्रमांक आहे तर उजवीकडून 12वा क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुले किती? एका रांगेत सीमाचा डावीकडून 6वा क्रमांक आहे तर उजवीकडून 12वा क्रमांक आहे. 6 आणि 12 किती झाले? 18. 18 वजा किती आला? 1. किती उत्तर आलं? 17. तोंडी क्वेश्चन सोडवला. काय? 6वा डावीकडून 12वा उजवीकडून. 6 आणि 12 किती झाले? 18 वजा किती आला? 1. उत्तर किती आलं? 17. पॉइंट क्लिअर झाला. एका खेळाडूचा खालून क्रमांक 20वा आणि वरून क्रमांक 25वा आहे तर त्या स्पर्धेत किती खेळाडू आहे? एका खेळाडूचा खालून क्रमांक जर मोजला तर 20वा, वरून मोजला तर 25वा. 20 अधिक 25 वजा 1. 20 आणि 25 किती झाले? 45 वजा 1 बरोबर किती आले? 44. किती आले? 44. काहीच केलेलं नाही. ओके. एकदम सोपे क्वेश्चन असतात बघा. सगळे क्वेश्चन परीक्षेला आले. पोलीस भरती, तलाठी भरती, सरळ सेवा. अजयचा क्रमांक त्याच्या वर्गात वरून तसेच खालून 15वा आहे. वरूनही 15वा आहेत अधिक खालूनही 15 वजा 1 30 वजा 1 किती झाले? 29. 29 उत्तर आहे. पुढला क्वेश्चन घेण्याआधी गणित बुद्धिमत्तेचे व्याज 399 रुपये फी आहे. 12 महिन्याचा कालावधी. रमेशचा क्रमांक उजवीकडून 21वा तर डावीकडून 15वा आहे तर रांगेत किती मुले आहेत? उजवीकडून 21 अधिक डावीकडून 15वा वजा 1 किती रे बाबा? इथं किती आले? 6. इथं 3 वजा 1 किती आले? 35. 35. योग्य उत्तर काय आले? 35. ओके. सर्वांना हे 2-3 टाइप आपण बघितले एकत्र. हे सर्वांना समजले असेल 100% खात्री. मुलांच्या रांगेत रामचा क्रमांक दोन्ही टोकाकडून 11वा असेल तर रांगेत मुलं किती? 11वा. 11 अधिक 11 वजा 1 बरोबर किती आले? 21. ओके. पुढे अचा क्रमांक अच्या वर्गामध्ये वरून 7वा व खालून 26वा क्रमांक आहे तर वर्गात किती विद्यार्थी आहेत? अचा वर्गामध्ये वरून 7वा व खालून 26वा क्रमांक आहे. 26 अधिक 7. 26 आणि 7 किती झाले रे बाबा? ओके. 34 वजा 1 बरोबर किती आले? 33. किती? 33. ओके. पॉइंट क्लिअर झाला. एक मिनिट. 33 नाही 26 आणि 7 किती झाले? 26 7 33 वजा 1 बरोबर किती आले? 32. 32 याचं योग्य उत्तर आहे. 26 कोळे काय म्हटलं? चा क्रमांक वर्गामध्ये वरून 7वा आहे. 7वा वरून आहे म्हणजे त्याच्या समोर 6 मुलं अधिक शेवटून 26वा क्रमांक म्हणजे त्याच्या पाठीमागे 25 मुलं आहेत आणि तो एक. ओके. 25 मुलं पाठीमागे 25 अधिक 6 किती झाले? 31. 31 आणि 1 किती झाले? 32. इथं काय? 26 अधिक 7 किती झाले? 33 वजा 1 किती आले? 32. ओके. पॉइंट किती झाला? 26 7 किती? 33. ओके. मुलांच्या रांगेतील सीमाचा क्रमांक दोन्ही टोकाकडून 17वा असेल तर 17 अधिक 17 वजा 1 तर एकूण किती मुलं आहेत? 17 अधिक 17 वजा 1 17 17 34 वजा 1 परत किती आलं? 33. चला तर हा शेवटचा क्वेश्चन. याचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं. एका माणसाच्या रांगेत मधल्या माणसाचा क्रमांक 22वा आहे तर रांगेत एकूण किती माणसे आहेत? याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी काय करायचं? कळवायचं. ऑप्शन तुमच्या समोर आहे. पौराणिक गणित बुद्धिमत्तेची व्याज 12 महिन्याचा कालावधी. फी फक्त 399 रुपये. खट्याळ असे गणित सोडवा. किती काही गणित आहे? मोकार गणित आहे. निस्ता धिगाणा आहेत पोट्यावर. ज्यांना व्याज घ्यायची त्यांना झपाझपा व्याज घेऊन टाका. ही व्याज जर घेतली तर पोराव तुम्हाला कोणत्याही पुस्तकाची गरज नाही. यातून तुमचा संपूर्ण सिलेबस काय होतोय? कव्हर होतोय. पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी सगळ्याला हे गणित लागू आहे.
तर बरोबर ही पोलीस भरतीची बॅच आहे. बॅचचा कालावधी 12 महिने, फी फक्त 599 रुपये सध्या आहे. बेसिक पासून सगळ्या गोष्टी तुम्हाला यात शिकवलेल्या आहेत. सेंट्रलची बॅच आहे, 6 महिन्याची बॅच आहे, 399 फी आहे. वर दिलेल्या सर्व एक्झामला ही बॅच लागू होते. काही अडचण असेल तर माझा नंबर आहे 93 70 70 66 79. केव्हाही मला कॉल करू शकतात. चला भेटूया परवा नवीन लेक्चर मध्ये. पुढील लेक्चर मध्ये रांगेतील स्थान या घटकावरतील अत्यंत महत्वाचे क्वेश्चन आपल्याला बघायचे. त्या क्वेश्चन मध्ये थोडं बघा, आता सोप्याकडून थोडं अवघडाकडे जायचं. तिथं 17 क्वेश्चन आपल्याला बघायचे दुसऱ्या टाइपचे. आणि त्यानंतर एक शेवटचे लेक्चर मध्ये असे 3 लेक्चर आपल्या रांगेतील स्थान या चॅप्टरचे होणार आहेत. चला भेटूया त्या लेक्चर मध्ये. तोपर्यंत चांगला अभ्यास करा. थँक्यू सो मच. बाय बाय.